जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन ब्लॉग. चहा प्यायला या. आता सकाळचे ना 11 वाजत झाले आणि मी आता उठणे सकाळी 7ला झोपलेलो, पण मग आवडण्यात वगैरे सगळ्यांनी 11 वाजले. दुकान वगैरे उघडले 10:30 वाजता. आता 11 वाजता चहा प्यायला जरा नाश्ता वगैरे केला आणि लवकर असं उशिरा उठले. तर नाश्ता वगैरे करायचा आता घरी आलो आहे. तर आज मी बघणार आहे की आज मी काहीतरी वाटतं करते. नाश्ता केला नाही करायचा आहे. काय आज नाश्ता शिरा आवडतो तुला? हा. मग आज किती प्लेट खाणार? 15 प्लेट खाणार? 20 प्लेट खाणार? नाही एक प्लेट. का ग काय ना, तुला आवडतं ना? नाही एक प्लेट. खा की. नाही हा खाऊंगे. मी खातो. तुझा गरम येतं लई. मी एवढं गरम गरम खात नाही. गरम खायचं असतं. नाही, मला एवढं गरम नाही आवडत. खायचं असतं. मित्रांनो सगळे झोपल्यानंतर संध्याकाळच्या 4:15 बदल आम्ही जरा गेम वगैरे खेळून आलो. इथं जरा बसलो आहे. आता वरती आलं तर जरा बसलो वगैरे तर फ्रेश वगैरे होतो पटकन. आणि मी ठरवलं की आज कायरा माझा मेकअप करणार. मी जास्त नाही, पावडर म्हणा टिक्का म्हणा एवढं एक टास्क करणार आहे मी कायरासोबत. हे टास्कची मला कायराकडून मला स्वतःचा फ्रेश हेअर कायराकडून मला मेकओव्हर करून घ्यायचं आहे माझा स्वतःचा. म्हणजे काय लावणार? पावडर लाव, तेल लाव, टिक्का लाव, तुला जे लावायचं लाव. हाय त्यातलं तर मग ती कसं लावते आता. मुंबई में लावले 6 ओव्हरमध्ये गोलवरती खूप तगडा स्कोर आहे. जॉनी बेस्ट एकदम हाणामारीच करतोय अक्षरशः. जॉनी बेस्ट तर हाणामारी करतोय डायरेक्ट. हाणतोय सगळ्या बॉलर्सला. प्रसिद्ध केसला 32 रन मारले. साई किशोरला रोहितला 14 मारले. सिराजला पण 30 मारले. एकदम मजेत हाणामारी चालू आहे. 80 लावले मुंबईने बोर्डवरती बघता आनंद होतोय 0 विकेटवर. आणि ह्याची बघा काय मस्ती चालू आहे इथं आईसोबत. आई गेली शिव रडत. आई रडते बघ. हे आई रडते बघ आज. आजचा मित्रांनो मला आपण एवढा आनंद होतोय ना, कारण की मुंबई इंडियन्स 140च्या आसपास काहीतरी तर पोहोचली आहे आणि एकाच विकेट आहे यार. म्हणजे काय करतायत जीटीवाल्यांना. मी सल्यूट करतो. नमस्कार माझा जीटीवाल्यांना. असंच करत राहा तुम्ही लोक आणि आम्हाला जीवनदान देत राहा. आणि रोहितने नेहमी सांगितलं, रोहित शर्मा सरांनी, जेव्हा मला जीवनदान द्याल तेव्हा मी हाणणार. श्रीलंका विरुद्ध, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन्ही जीवनदान भेटलेलं. 2014 म्हणा जेव्हा त्यांना जीवनदान भेटलं तेव्हा त्यांनी हाणली. आणि आज अर्धा शतक हाणले. शतक लोडी शतक येत आहे आता. 28 मध्ये 50 चेंडूची भागीदारी झाली आहे. म्हणजे किती होता? 134ला येते मुंबई. हा हाणामारी चालली आहे यार. आता वाजले संध्याकाळचे 9 होते. 7:20 झाले होते रात्रीचे. आणि आता आहे क्वालिफायर म्हणजे एलिमिनेटर 2ची मॅच. एलिमिनेटर 2ची मॅच आहे आज. जी आज मॅच जिंकल तो खेळणार पंजाब किंग्ससोबत. एलिमिनेटर्सची मॅच, क्वालिफायर्सची मॅच खेळणार. क्वालिफायर्स 2ची मॅच खेळणार जो, जी आजची मॅच जिंकणार तो. तर देव करो प्लीज आजची मॅच मुंबई जिंको आणि मुंबईचा रिव्हेंज पूर्ण करू. 2 ज्या मॅच मुंबई हरलेली तर दोन्ही पण मॅच मुंबई रिव्हेंज पूर्ण करू. जॉनी बेनस्टो आज 150 मारू दे. रोहित शर्मा 50 आणि स्कायची 70 आणि तिलक वर्माचे 80 बस. असले रन मारू दे यांना बस. मग आरामात 300 पार होतात
आणि मुंबई 200 पार जर कोणाला जिंकून देत नाही, हा मुंबईचा नियम आहे, तो एकदम मजा येईल. प्लीज देवाजवळ आज प्रार्थना करा की आज मुंबई क्वालिफाय होते यार फायनलसाठी, म्हणजे कमीत कमी क्वालिफायर टूसाठी आज मुंबई क्वालिफाय होते प्लीज. मग पंजाबला मुंबई परत हरवल, मुंबई रिव्हेंज पूर्ण करल आणि मग RCBला पण हरवल आणि रिव्हेंज पूर्ण करल. आता हे बघा, हे ना माझ्यामध्ये तरी ना हा रिव्हेंज वीक चालू आहे. पंजाबसोबत रिव्हेंज, GT सोबत रिव्हेंज आणि RCB सोबत रिव्हेंज. त्यामुळे प्लीज प्रार्थना करा आजची मॅच मुंबई जिंकू देत. खूप तगडा कमबॅक केला आहे मुंबईने, आजची मॅच मुंबई जिंकलीच पाहिजे. मी देवाला ना प्रार्थना करतो प्लीज देवा जिंकू दे. ते काय बोलू मला समजत नाही. मुंबई इंडियन्स ब्लू अँड गोल्ड, मुंबई इंडियन्स ब्लू अँड गोल्ड हेच बोललं पाहिजे आता खरं तर. कारण की मुंबईच्या प्लेयर्सने जो इम्पॅक्ट दाखवला आहे, अश्विनी कुमार भाई शपथ, अशा परिस्थितीत एवढा यंगस्टर मुलगा, तर मी पण यंगस्टरच आहे, पण डेब्यू तसा पहिल्याच वर्ष IPLमधलं अंडर प्रेशर बॉलिंगमध्ये विकेट घेतली आहे वाईने डायरेक्ट, आणि यामुळे क्वालिफायर 2मध्ये गेलेली आहे. आता बघूया, पंजाबला पण मुंबई हरवल. माझ्यामध्ये तरी हा रिव्हेंज वीक आहे, कारण की बघा GT सोबत रिव्हेंज घेत होता, रिव्हेंज घेतला. पंजाबसोबत आता पंजाबसोबत हरलेली मुंबई, तर पंजाबसोबत आता रिव्हेंज घ्यायचं आहे. मग राहिला आता प्रश्न RCBचा, तो फायनलमध्ये घेणारच आहे मुंबई रिव्हेंज. इट्स नो टेन्शन. आता मुंबई जिंकली, आता रात्रीचे 11:30 वाजले, झोपायची वेळ झाली, पटकन झोपतो आणि सगळ्यांना थँक्यू. त्यांनी देवावर प्रार्थना केली की मुंबई इंडियन्स क्वालिफाय होते, झाली. पण आनंद माझा गगनात मावत नाही, खूप आनंद होतो आहे. म्हणजे मला अक्षरशः रिकल्टन, बॉश, त्यानंतर जॅक्स अजिबात कमी जाणवत नाही आहे. जॉनी बेनस्टोकला दाखवून दिलं का त्याला रिप्लेसमेंट म्हणून घेतलं आहे मुंबईने. मला एक कविता आठवली जॉनी बेनस्टोकरनं, आता जाऊन तुम्हाला बोलून दाखवतो. जॉनी येस अंपायर, ईटिंग बॉलर्स करियर, नो अंपायर, टेलिंग लाय, नो अंपायर, शो युअर बॅट. माहिती आहे काय चांगली नव्हती राहील. मला बसल्या मॅच बघता सुचलं, मी आपलं असंच बनवलं. सर्वांना गुड नाईट, शांत झोपा. आता उद्याचा दिवस रिलॅक्स करा, परवा टेन्शन घ्यायचं आहे. गुड नाईट.